तर मित्रांनो, आज रव्याने असला खतरनाक कांड केला की आबा डायरेक्ट रव्याला मारायलाच गेला. तर रव्याने नेमका काय कांड केला हे तुम्हाला बघायचं असेल तर ब्लॉग शॉर्ट मला विसरू नका. तर जय श्रीराम, कशा तुम सगळे फॅमिली, आजच्या ब्लॉग तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी आपण मस्त झोपायचं ठरवलंय आणि तेवढाच रव्या आपल्याकडे आला आणि रव्या आपल्याला उचलून आब्याच्या गाडीत घेऊन चाललाय. आता कुठं घेऊन चाललाय हे तुम्ही हळूहळू ब्लॉग मध्ये पुढेच बघा. त्यानंतर थोडंसंच पुढे आलो की डायरेक्ट आणलं आपल्याला शारदानगरच्या गल्ली बोळात आणि शारदानगर मध्ये आला नीत आयशाचा टायर घेतला. आता आयशाच्या टायर सोबत येऊन नेमकं काय करतोय काय माहिती. तर मित्रांनो, एवढ्या सकाळी सकाळी रविवारचं उठवायचं मला आता कारण कळलं. याचे दोन्ही टायर झालेत पंक्चर, त्यामुळे हे दोन टायर घेऊन जायचं म्हणतोय आपल्याला पंधाराला. त्यानंतर आपण पारुशा तोंडाने चष्मा लावला आणि आता निघलो इथनं टायर घेऊन पंधाराला जायला. मित्रांनो, आपण टायर घेऊन जातो तो तेवढ्यात जाता आता बघतोय तर काय आपल्या नीरा बारामती रोडचा व्यू असला खतरनाक झालाय ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही. त्यानंतर एकदाच आपण येऊन पोहोचलो पंधाराच्या पंक्चरच्या दुकानात. तर मित्रांनो, इथं आलो, टायर टाकला पंक्चरला. आता 1-1.5 तास काय करायचं म्हणून आपण चाललो आता डायरेक्ट मिसळ खायला. मित्रांनो, आपण मिसळ खायला जात होतो मागच्या हौद्यात बसून आणि रव्या चालवत होता पुढे गाडी. तर रव्याने ब्रेक बघा कसा अचानक दाबला. त्यानंतर मित्रांनो, जसं आपण खाली उतरलो रव्याने अचानक ब्रेक दाबल्यामुळे आव्याने पहिले रव्याला खाली उतरलो चापटला. मित्रांनो, चापटला म्हणजे समजावून सांगितला ना. आता आपण चाललो डायरेक्ट आता मिसळ खायला. त्यानंतर मित्रांनो, डायरेक्ट आलो आपण आता आतमध्ये मिसळ खायला आणि आतमध्ये गर्दी तर खतरनाकच होती. त्यानंतर 10 ते 15 मिनिटं मिसळची वाट बघितली आणि फायनली आपली मिसळ आली. तर आपण इथं 4 जण बसलेलो आणि इथं जागा नव्हती म्हणून ते दोघं त्या साईडला बसलेली. त्यानंतर मस्तपैकी मिसळवर दणका मारला आणि फायनली आपली आता मिसळ खाऊन झाली. तर आपली तर झाली होती ना, आव्यांच्या त्या खातच होते. तर मित्रांनो, मिसळ खाऊन आपण बाहेर आलो होतो. चला म्हणलं आता मिसळ तर खाऊन झाली, तर चला आता तिकडचं पंक्चरचं काम झालं का नाही. नंतर मित्रांनो, मस्तपैकी मिसळ खाऊन तर आलो होतो. इथं आल्यावर बघतोय तर काय अनेक पंक्चर काढून झाली नव्हती. त्यामुळे आमचा मूड सॅड झालता आणि सगळे पारुशी होते. मी पारुसा होतो, श्रीम्या पण होता, चैत्या, आव्या, रव्या सगळीच पारुशी होती. त्यामुळे आपल्याला असले खतरनाक मध्ये बोर होत होते. इथं अनेक आपल्याला इथं 2 तास घालवायचे होते. त्यानंतर मित्रांनो, 2 ते 2.5 तासाच्या मेहनतीनंतर फायनली दोन्ही टायराची पंक्चर काढून झाली. चला मित्रांनो, जाऊयात आता घरी. तर चला आजच्या ब्लॉगसाठी एवढंच. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट सांगा. ब्लॉग नसेल लाईक करा, पेज फॉलो करून घ्या.